श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की गुरुचरित्राचा 14वा अध्याय वाचण्याचे काय फायदे आहे आणि त्या अध्यायाचा अर्थ काय आहे. हा गुरुचरित्राचा 14वा अध्याय आपण का वाचावा? तर गुरुचरित्रामधील जो 14वा अध्याय आहे यामध्ये भक्त सायनदेव यांची प्राण संकटातून श्री नृसिंह सरस्वती स्वामींनी कशा प्रकारे सुटका केली याबाबत सांगितलेले आहे. तर यांची ही कथा वाचण्याचे खूप सारे फायदे आहे. यामुळे भीती, संकट आणि अडचणी दूर होतात. तर याचा अर्थ असा आहे, सायनदेवांनी कशी सेवा केली. सायनदेव जे होते हे एक निर्मळ मनाचे भक्त होते. ते अ, निर्मळ मनाने श्री गुरूंची सेवा करत होते. त्यांच्यावर एक वेळेस खूप मोठे संकट आले आणि ते प्राण संकट होते. हे संकट यमापाशाप्रमाणे खूपच भयानक होते. त्यातून त्यांना सोडवणं अशक्यही होतं. त्यावेळेस त्यांच्यावर गुरूंची कृपा होते आणि जे श्री नृसिंह सरस्वती आहे ते आपल्या दिव्य शक्तीचा वापर करून त्यांचे प्राण वाचवतात. त्यामुळे त्याचा आध्यात्मिक अर्थ असा आहे की या अध्यायातून गुरु भक्तांचे फळ आणि संकटात गुरु कशा प्रकारे धावून येतात हे शिकायला मिळते. ज्या भक्तांवर संकट आले आहे त्यांनी या अध्यायाचे नक्की वाचन करावे. तर आणि या अध्यायाचे फायदे काय आहेत? तर गुरुचरित्राचा जो 14वा अध्याय आहे तो खूप शक्तिशाली मानला जातो. अनेक लोक म्हणतात हा अध्याय वाचल्याने अडचणी दूर होतात, मन शांत होते आणि मार्गही सापडतो. पण हा अध्याय नेमका का वाचायचा आणि त्याचे खरे फायदे काय होतील? तर आज आपण काही सोपे शब्दात हे समजून घेणार आहोत. गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील पवित्र ग्रंथ आहे. 14वा अध्याय हा विशेषतः संकटातून रक्षण आणि मानसिक शांतीसाठी प्रसिद्ध आहे. हा अध्याय आपल्याला शिकवतो की गुरूंवर विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण ही मोठी नसते. आणि हा अड आ आणि हा अध्याय आपण का वाचला पाहिजे? तर आपल्या जीवनात अनेक प्रकारचे अडथळे येत असतात. आपलं मन सतत अस्वस्थ असतं. आपल्या मनामध्ये नेहमी भीती, चिंता, काळजी वाढलेली असते. घरामध्ये निगेटिव्ह एनर्जी म्हणजे नकारात्मक शक्ती जाणवत असते. अशा वेळी हा अध्याय वाचल्याने आपल्या मनाला आधार मिळतो आणि घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते. तर हा हा अध्याय वाचायचे काय फायदे होतात? तर आपल्याला मानसिक शांती मिळते. आपलं जे मन अ, अस्थिर झालेलं असतं ते मन हळूहळू स्थिर होण्यास सुरुवात होते. आपले विचार स्पष्ट होतात. आपली भीती आणि आपली चिंता कमी होते. आपल्याला आतून एक वेगळी ताकद जाणवते, की आपल्यामध्ये काहीतरी वेगळी ताकद आहे, ज्यामुळे आपल्याला कसलीच भीती नाही, कसलीच चिंता जाणवत नाही. आपल्याला आपल्या जे अडचणी आहेत त्याच्यावर मार्ग सापडायला सुरुवात होते. आपल्याला योग्य ती दिशा मिळते. घरामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढते आणि आपल्या घरातील वातावरण ही शांत आणि प्रसन्न होतं. असं वाटतं की गुरूंची कृपा प्राप्त झाली आहे आणि महत्वाचा फायदा तर हाच आहे की आपल्याला गुरूंची कृपा प्राप्त होते. श्रद्धेने जर वाचलं तर अंतर्मनात आपल्याला नक्की बदल जाणवतो. ही वाचण्याची योग्य पद्धत काय आहे? तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी शांत वेळ निवडा. स्वच्छ जागेत बसून वाचा. घर स्वच्छ करा. जिथे आपण बसणार आहे ती सर्व जागा स्वच्छ करा आणि त्यानंतर हे वाचायला सुरुवात करा. सुरुवातीला ओम श्री दत्ताय नमः नक्की बोला. पूर्ण श्रद्धा आणि एकाग्रतेने वाचा. शक्य असल्यास रोज किंवा तुम्हाला शक्य नाही रोज वाचायला तर गुरुवारी नक्की वाचा. तर ह्याचा संपूर्ण या गोष्टीचा अर्थ असा आहे की हा हा जो अध्याय फक्त वाचण्यासाठीच नाही तर तो अनुभवण्यासाठी आहे. श्रद्धा ठेवा, नियमित वाचा आणि तुमच्या जीवनात बदल नक्की जाणवेल. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि